फ्रेंड्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अंकगणिती श्रेणी यावरील 2 गुणांचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। मागच्या लेक्चरमध्ये पण आपण 2 गुणांचे महत्त्वाचे प्रश्न पाहिलेत। आजही आपण 2 गुणांचे आणखी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर चला तर मग व्हिडिओला जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। पहिला प्रश्न घेऊयात। बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे। बघा प्रश्न पहिला दिलेला आहे, पहिल्या n समनैसर्गिक संख्यांची बेरीज काढा। आता असाच प्रश्न दिलाय आणि इथेच विद्यार्थी कन्फ्यूज होऊ शकतात। बघा प्रश्नामध्ये कोणती संख्या दिलेली आहे का नाही, त्यांनी फक्त काय विचारलंय थेओरेटिकली पहिल्या n समनैसर्गिक संख्या। आता पहिल्या n समनैसर्गिक संख्या म्हणजेच काय, तर नैसर्गिक संख्या सम सांगितलेत। मग समसंख्या काय असू शकतात, 2 4 6 8 अशा ज्या समसंख्या आहेत त्या आपण 2n पर्यंत घेऊयात। म्हणजे ह्या काय झाल्या, या समनैसर्गिक संख्या आहेत। समनैसर्गिक संख्या समसंख्या आहेत, नैसर्गिक त्या लिहून घेतल्या प्रश्नामध्ये विचारलंय म्हणून। जर इथं विषम संख्या असती तर आपण काय घेतलं असतं, 1 3 5 7 अशा संख्या घेतल्या असत्या। पण काहींनी काय विचारलेलं आहे, सम, म्हणून 2 4 6 8 ज्याला म्हणजे 2 ने भाग जातो त्या समसंख्या असतात। मग आता बघा याच्यावरून काय आपण काढणार, याच्यावरून आपल्याला ह्या समसंख्येवरून आपल्याला काय काय व्हॅल्यू मिळते आहे, a म्हणजेच काय, हा a म्हणजेच t1 असतो, राईट। किती आहे 2, t2 किती आहे 4, t3 6, t4 8 अशा पद्धतीने हे लिहून घ्या। त्यानंतर मग आता t1 t2 जर मिळाला तर आपण त्याच्यावरून काय काढू शकतो, d काढू शकतो, बरोबर। त्यांचा फरक काढून घ्या। मग d काढताना काय करतो आपण, d इक्वल टू t2 मायनस t1, बरोबर। t2 किती आहे 4 मायनस 2 किती आला 2, नंतर t3 मायनस t2 6तून 4 गेले 2, परत t4 मायनस t3 8तून 6 गेले 2, हा d कॉन्स्टंट आहे म्हणजेच किती आहे 2, यांचा फरक d 2 आला। मग a मिळाला आपल्याला, d मिळाला आपल्याला, राईट। आपल्याला काय काढायची, n नैसर्गिक संख्यांची बेरीज। मग आता इथं कोणता फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल, कोणता फॉर्म्युला, SN चा फॉर्म्युला, बरोबर। SN इक्वल टू n/2 ऑफ 2a प्लस ब्रॅकेट n-1 इंटू d ब्रॅकेट कंप्लीट, बरोबर। मग आता ह्यामध्ये व्हॅल्यू पुट करा तुम्ही। बघा n आपल्याला काढायचं n/2 ब्रॅकेट 2a ची व्हॅल्यू किती आहे इंटू 2 प्लस n-1 इंटू d किती आहे 2, खाली लिहून घ्या n/2 ब्रॅकेटमध्ये किती येणार 2 इंटू 2 4 प्लस 2 ने ह्या प्रत्येक संख्येला गुणून घ्या, 2n मायनस 2 इंटू 1 2 आलं, बरोबर। त्यानंतर पुढे काय येणार, n/2 4तून 2 गेले 2 प्लस म्हणजेच काय आपण लिहिणार 2n प्लस 4तून 2 गेले 2। मग काय करायचं आता, n/2 आता हे 2 2 कॉमन आहे, मग ब्रॅकेटमध्ये आपण काय करूयात, 2 बाहेर घेऊयात, ब्रॅकेटमध्ये काय राहील n+1, बरोबर, इक्वल टू मग काय राहणार आता बघा, इथं 2 आपण बाहेर काढलं कॉमन, कारण 2 इथे आहे इथे आहे, बाहेर काढला, हा 2 हा 2 कॅन्सल होईल। मग राहिलं काय फक्त n+1, म्हणून काय लिहा, पहिल्या n
समनैसर्गिक संख्यांची बेरीज समनैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली? n ब्रॅकेटमध्ये n+1 आहे. हे सेंटेन्स लिहायला विसरायचं नाही, याला मार्क्स असतो अर्धा. बरोबर. कसं सॉल्व केलं बघा. पहिल्याच n समनैसर्गिक संख्येची बेरीज का विचारले, मग समसंख्या आपल्या नैसर्गिक कोणत्या आहेत त्या लिहिल्या. त्यावरून आपण T1 T2 कन्सिडर केलं, a ची व्हॅल्यू मिळाली. नंतर आपण d काढला, म्हणजे त्यांचा फरक काढून घेतला. मग आपण कोणता फॉर्म्युला वापरला? Sn बरोबर n/2 ऑफ 2a प्लस n-1 इंटू d. व्हॅल्यू पुट केल्या. ब्रॅकेट कसं सॉल्व केलं बघा. या 2 ने प्रत्येक याला गुणून घेतलं, मग 2n-2 आलं. 2 इंटू 2 4. मग 2n 4तून 2 गेले किती? 2. संख्येची बेरीज आहे इथे का? कारण n त्यांना दिलेलं आहे, एक चल दिलेला आहे ह्याच्यामध्ये, म्हणून आपण संख्येची बेरीज किंवा वजाबाकी जे दिलेले आहे ते करून घेतलं. 2n आहे असा घेतला. मग त्यानंतर काय केलं आपण? हे 2n+2 ते आपल्याला बेरीज करता येईल का? नाही, कारण चल आहे त्याच्यामध्ये दिलेले, राईट. म्हणून आपण ते करण्यासाठी काय केलं? 2 कॉमन बाहेर घेतला. आणि मग राहतंय काय? कॉमन जर 2 बाहेर घेतला तर n+1 का? तर 2 बे म्हणून इथं 1. बरोबर. मग n/2 आहे, तर 2 आणि यातला कॉमन काढलेला 2 हा कॅन्सल होईल. मग राहिली कोणती संख्या? n ऑफ n+1 ब्रॅकेट कंप्लीट. आपल्याला काय मिळाली? पहिल्या n समनैसर्गिक संख्येची बेरीज n ऑफ n+1. ओके, समजलं? चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 9 4 -1 -6 -11 या अंकगणिती श्रेणीचे 27वे पद शोधण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. बघा, कृती पूर्ण करा हा प्रत्येक वर्षी हा प्रश्न येत असतो. कारण याला 2 पैकी 2 मार्क्स मिळू शकतात आपल्याला. खूप सोप्या पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे. फक्त व्हॅल्यू आपल्याला पुट करायचे असतात याच्यामध्ये. नीट फक्त लक्ष देऊन हे सॉल्व करायचं. आउट ऑफ मार्क मिळू शकतात या एक्झाम्पलमध्ये. बघा, खूप इझी आहे. काय दिलेलं आहे? गिवन सगळं दिलेलं आहे, फक्त व्हॅल्यू पुट करा. a = 9. d कसा काढणार? d कसा काढतो आपण? T2 - T1. मग 4 मधून T2 काय आला? 4 आणि T1 9 आहे. बरोबर. T2 - T1 किती येणार? 4तून 9 गेले, -5 येईल. बरोबर. -5. d आपला किती आला? -5. इथं व्हॅल्यू पुट केली. n किती आहे? आपल्याला काय सांगितलंय? अंकगणिती श्रेणीचे 27वे पद. 27वे पद म्हणजेच काय? तो n झाला. बरोबर. n किती आहे? 27 लिहून घ्या लगेच. फक्त दिलेलेच आहे, दिलेले सगळं व्हॅल्यू तिथंच दिल्यात, फक्त आपल्याला उत्तराच्या कॉलममध्ये व्हॅल्यू पुट करायचे असतात. याला मार्क असतात. इथले मार्क कोणीही घालवायचे नाहीत. लक्ष देऊन फक्त व्हॅल्यू पुट करा. तुम्हाला इथं 2 पैकी 2 मार्क मिळू शकतात. हातातले मार्क येथे. बघा, n किती आहे? 27. बरोबर. अंकगणिती 27वे पद म्हणून n आपण 27 लिहिला, राईट. मग आता आपण फॉर्म्युला, इथं फॉर्म्युलाचं दिलेलं आहे Tn = काय आहे फॉर्म्युला? a प्लस, इथं ब्रॅकेटमध्ये आपण a प्लस n-1 इंटू d. इथं ऑलरेडी दिलेलं आहे, फक्त आपल्याला ब्रॅकेटमध्ये जे आहे ते व्हॅल्यू लिहायची होती. मग इथं काय येणार? a. आता T27 9 प्लस n किती आहे? n किती आहे? 27. 27 - 1 इंटू -5. मग आता इथं किती येईल? इथं ब्रॅकेटमध्ये फक्त लिहायचं. तुम्ही इथं ओरली सॉल्व करू शकता. बघा किती आहे? 9. तुम्हाला समजण्यासाठी ही स्टेप लिहायची गरज नसते. इथं ब्रॅकेटमध्ये फक्त ॲन्सर लिहायचं. रफमध्ये तुम्ही हे सॉल्व करा एक्झाममध्ये. 9 अधिक 27तून 6 गेले, 27मधून 1 गेला, किती राहतात? 26 गुणिले -5 किती येणार? 9 वजा 6 पंचे 30, 5 दुणे 10, 10 आणि 3 13. बघा, 26 गुणिले -5
किती येते 130. मग आता हे वजाचं चिन्ह आपण देणार, कारण वजा 5ने गुणले. मग कोणत्याही प्लस मायनस मल्टिप्लिकेशन काय येतं, मायनस, म्हणून मायनसचं सिम्बॉल. मग आता 9 वजा 130 किती येणार, म्हणजेच 130मधून 9 घालवायचे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणजेच 130मधून 9 गेले किती राहतात, 121. मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे, वजाचं, म्हणून वजाचं चिन्ह. मग T27 किती आला, -121. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. खूप इझी आहे. फक्त ब्रॅकेट जो दिला आहे त्या ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू पुट करा आणि 2 पैकी 2 मार्क इथं मिळवा. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंटद्वारे कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपला व्हिडिओ खूपच मोठा होतो आहे, त्यामुळे नेक्स्ट एक्झाम्पल 2 मार्काचेच असतील. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. चला, थँक्यू.